स्वामी सर्वांना श्री स्वामी समर्थ. काल स्टेटसवर मी टाकलं की मकर संक्रांत येत आहे, पण मकर संक्रांत रिलेटेड जर का तुम्हाला काही प्रश्न असतील तर तुम्ही मला मेसेज करा. स्टेटसवर टाकला, भरपूर प्रश्न आलेत, त्यामुळे 2-3 प्रश्न जी महत्त्वाची आहेत त्यावर व्हिडिओ करते. बरं, या चॅनलवर तुमच्या सगळ्या प्रश्नांवर उत्तरं किंवा तुम्हाला सणांची माहिती, इतर उपाय या गोष्टी तुम्हाला ह्या चॅनलवर मिळणार आहे. त्यामुळे आपल्या ह्या नवीन चॅनल, नवीन नाही ॲक्च्युली जुनंच आहे, पण या चॅनलवर काही कंटेंट नव्हतं, त्याच्यामुळे नवीन ज्या गोष्टी आहेत, उपाय, त्याचबरोबर साधना, सेवा, उपासना आणि त्याचबरोबर आपल्या सण समारंभाची माहिती, या सगळ्या गोष्टी तुम्हाला या चॅनलवर मिळणार आहे. आणि प्रश्न असा आहे ताईंचा, सुलभाताईंचा प्रश्न होता. ताई माझ्या खूप जुन्या, म्हणजे खूप 2 वर्षापासून मी त्यांना ओळखते. त्यांनी मला प्रश्न केला, ताई मागच्याच नोव्हेंबरमध्ये मुलाचं लग्न झालं, तर आता लग्न झाल्यानंतरचा पहिला सण हा संक्रांत आलाय, मग आता लग्नानंतरचा पहिलाच सण, म्हणजे असं म्हणतात ना की आता लग्न झालंय तर शुभ काही गोष्टी आहेत, तर पहिला सण जो आहे तो संक्रांत आलाय. आणि संक्रांत हे आपण चांगलं मानत नाही, असं नाहीये बरं का, असं नाहीये. आपण जे म्हणतो ना की संक्रांत चांगलं नाहीये, असं नाहीये, हे खूप चुकीची माहिती आहे तुम्हा सगळ्यांना. त्यामुळे संक्रांत हा सण खरंच खूप छान आहे, पुण्यवान लोकांनाच ह्याचं फळ मिळतं, मी असं सांगेल. त्याचबरोबर ह्या दिवशी दान, धर्म, त्याचबरोबर अन्नदान, त्याचबरोबर पवित्र स्नान, ह्या सगळ्या गोष्टीला खूप महत्त्व आहे. त्यामुळे संक्रांतीचा सण हा वाईट आहे हे आधी मनातनं काढून टाका, ठीक आहे. तर ताईंचा प्रश्न होता, ताई लग्न आत्ताच झालंय आणि लग्नानंतर पहिलाच सण हा संक्रांत आलाय, मग आता कसं काय करायचं, मग हा सण साजरा करायचा की नाही करायचा. आता कसं आहे, आजकाल ते फॅड आहे, छान बऱ्याच वर्षापासून आहे खरं तर, की नवरदेव नवरीला काळे कपडे घातले जातात, त्यांना हलव्याचे दागिने घातले जातात आणि ते हलव्याचे दागिने घालून त्यांचं फोटोशूट केलं जातं, त्यांचं बऱ्याचशा गोष्टी असतात, म्हणजे नवीन नवीन. आणि त्याचबरोबर जी नवरी मुलगी असते तिचा पहिला सण, मग तिच्या हाताने वाण दिलं जातं. मला सांगा, तुम्ही तिच्या हाताने वाण देणार आहे, त्याच्याबरोबर तिला हलव्याचे दागिने घालणार आहे, तिला काळे वस्त्र परिधान करायला देणार आहे. या दिवशी उलट जर का तुमच्या घरातल्या लक्ष्मीला कोणी बघतंय किंवा समजा कोणी बघायला जरी आलंय किंवा नवीन जोडप्याला जरी बघतंय, तर रंगकाळा त्याच्या समोर आहे. त्यासाठीच रंगकाळा वापरला जातो की कोणाचीही काहीही वाईट नजर लागू नये. त्यामुळे कुठलाही सण असू दे बघा, आपण तेव्हा काळा रंग घालत नाही, पण संक्रांतीला घातला जातो, कारण संक्रांतीला या सणाचं महत्त्व आहे. तुम्हाला सांगू, एक सायंटिफिक रिझन पण आहे. बेसिकली हा झाला सणाचा भाग, टोटली सणाचा भाग झाला, पण एक सायंटिफिक रिझन पण आहे की संक्रांतीला काळे कपडे का घालतात. आता ते तुम्ही धर्मशास्त्राप्रमाणे तुम्हाला माहिती असेल की संक्रांतीला काळे कपडे म्हणजे नजर लागू नये. बाळाचं आपण बघा हलव्याचे दागिने वगैरे घालून बाळालाही काळे कपडे घालतो, मग करीला त्यांचं आपण बोरनान करतो. तर ह्या सगळ्यासाठी बेसिकली आपण काय म्हणतो की त्यांना नजर लागू नये, त्यांच्या मागची जी काही नजर आहे ती निघून जावी, म्हणून हे गोष्टी केल्या जातात. पण आधीच्या काळात कसं होतं ना, काय व्हायचं ना की आधीच्या काळात जेव्हा नवरी मुलगी असायची घरात, नवीन नवरी आली किंवा नवीन बाळ जन्माला आलं की त्याला लोक बघायला यायची, आणि त्याचमुळे काळे वस्त्र परिधान केल्याने त्यांचा असा हा म्हणजे आपण म्हणू शकतो की अशी ही मनाची स्थिती होती की काळ्यामुळे नजर लागत नाही किंवा वाईट नजरचा त्रास होत नाही. पण सायंटिफिकली जर का विचार केला तर काळा रंग हा आपल्याला थंडीपासून प्रोटेक्शन करतो. आधी कसं होत होतं की सगळी जी सणं होती किंवा सगळे जे सीझन होते, म्हणजे आपले जे काही ऋतू आहेत, हे वेळच्या वेळी त्या वेळी तेव्हा यायचे. म्हणजे आता बघा, डिसेंबर चालू झालं, नोव्हेंबर डिसेंबर पासून जी थंडी चालू व्हायची ना की जानेवारी फेब्रुवारीपर्यंत, मार्चपर्यंत चालायची, अगदी मार्चपर्यंत. मला आठवतं माझ्या शाळेच्या वेळेस मार्च महिन्यात परीक्षा द्यायला जेव्हा जायचं ना, तेव्हा सुद्धा स्वेटर घालून जावं लागायचं. आता असं राहिलं नाही. आता सगळी जी ऋतू आहे, सगळे ऋतू जे आहेत ते मागे पुढे झाले. त्यामुळे तेव्हा अगदी कडकडीची थंडी, डिसेंबर जानेवारी म्हटलं की कडकडीची थंडी असायची. त्यामुळे मी तुम्हाला सांगते, त्याचं सायंटिफिक रिझन असं आहे की काळा रंग म्हणजे तुम्हाला थंडीपासून प्रोटेक्ट करतं. म्हणूनच आपण बघा संक्रांतीच्या वेळेस आपण जे वाल खातो, त्याचबरोबर मटार खातो, गाजर खातो, हे ह्याच वेळेस मिळतं, वांग खातो, हे ह्याच वेळेस मिळतं, हे वातूळ असतं. त्याचबरोबर हे आपल्याला या दिवसांमध्ये आपल्या शरीरासाठी ते चांगलं असतं. त्याचबरोबर बघा, आता या पौष महिन्यात शाकंभरी पौर्णिमा आहे. शाकंभरी पौर्णिमा म्हणजे काय, म्हणजे शाकंभरी नवरात्र, पौर्णिमा नाही, शाकंभरी नवरात्र जी असते त्यामध्ये काय असतं की शाकंभरी देवीची म्हणजेच अन्नपूर्णा देवीची स्थापना किंवा तिची उपासना करतात. म्हणजेच ज्या फलभाज्या ज्या आहेत त्याचं अर्पण देवीला करून त्याचं पूजन केलं जातं. तर अशामुळे
आत्ताच्या काळात म्हणजे ते नवीन जोडप्याचं साजरं करायचं का बाळाचं साजरं करायचं की नाही असं काही नाही. म्हणजे बाळ जरी आता जन्माला आलंय, समजा आता एवढा जन्माला आलाय, मग संक्रांत करायची का नाही तर नक्की करायची. 100ने 101% करायची. कारण हा सण तुमच्या आजूबाजूला जी काही निगेटिव्हिटी आहे त्यालाही नाहीसं करतं आणि त्याचबरोबर त्या नवीन जोडप्याच्या हाताने घरातल्या कुलधर्म कुलाचार गोष्टी होतात आणि त्याचबरोबर नवीन नवरीच्या हाताने त्याचबरोबर तिच्या हाताने वान दान धर्म केलं जातं आणि त्याचमुळे छान पद्धतीने त्यांची हौसही केली जाते. त्यामुळे असं काही नाही आहे की नवीन लग्न झालंय, पहिलाच सण संक्रांत आहे, मग काय वाईट होईल का, असं होईल का, अजिबात नाही. उलट चांगल्यारीत्या आवडीने गोष्ट करा, तुम्हाला त्या गोष्टीचा छान असा अनुभव येईल. उलट नवीन नवरी जी आहे तिला बघायला येतील, सुंदर आहे, छान आहे असं म्हणतील आणि सगळं झालं की तिची छान सासू आहे तुम्ही तरी सुद्धा छान तिची दृष्ट काढा आणि मग तो सण साजरा म्हणजे त्या पद्धतीने तो तुमचा सण जो साजरा केला जाईल. त्यामुळे आता सगळं जग बदललं, तर मग थोडासा ब्रॉड माइंडेड विचार करायचा आणि त्या पद्धतीने गोष्टी करायच्या. आपली सेवा उपासना सोडायची नाही, पण आपल्या कुलधर्म कुलाचार ह्या पद्धतीनेच करायच्या आणि नवीन जनरेशनला ह्या गोष्टी कळायला पाहिजेत म्हणून त्या सुद्धा करायच्या. ठीक आहे, तुम्हाला या प्रश्नाचं उत्तर मिळालंच असेल. अजून काही प्रश्न असतील तर खाली कमेंटमध्ये नक्कीच विचारू शकता. आणि हो, सबस्क्राईब केलं असेल ना नक्कीच करा. खाली कमेंट सुद्धा श्री स्वामी समर्थ नक्कीच लिहा. श्री स्वामी समर्थ.